नमस्कार मंडळी, या छानशा देवपूजेसोबतच मी तुम्हा सर्वांचे आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. व्लॉग सुरू करण्या अगोदर माझी एकच रिक्वेस्ट आहे की आपलं चॅनल नवीन आहे. आपले व्हिडिओज आणि डेली व्लॉग जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज खूप छान दिवस होता, दीप अमावस्या. सगळ्यात पहिले पहाटे लवकर उठून देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर घरातील दिव्यांची स्वच्छ करायला घेतले. आता माझ्याकडे इकडे फक्त एक समय आणि एक छोटासा देवघरातील दिवा आहे. त्यासोबतच देवाचं कलश आणि तामण पण छान असं पितांबरी लिंबूने स्वच्छ करून घेतलं. आता खूप साऱ्या लेडीजला हा प्रश्न पडतच असेल माझ्यासारखाच, की आपण किती पण देवाचं तांब्या वगैरे घासलं ना तर त्याचे डाग तसेच राहून जातात. माझे पण अगोदर असंच व्हायचं, पण आता मी पितांबरी आणि लिंबू वापरायला लागल्यापासून सगळे डाग एकदम स्वच्छ निघून जातात. आणि त्यासोबतच एक ट्रिक आणखीन वापरायची आहे. आपण काय करतो की म्हणजे ताट वगैरे धुवून ठेवल्यानंतर सुकवण्यासाठी ते तसंच ठेवतो, पण त्यावर छोटे छोटे बुंद पाण्याचे राहिलेले असतात आणि मग नंतर त्याच बुंदाचे काळे काळे डाग त्या तामणावर किंवा त्या ताटावर पडत असतात. मग काय करायचं की जेव्हा आपण स्वच्छ ताट आणि तांब्या धुवून घेऊ ना, तेव्हाच एक कोरडं फडकं आपल्यासोबत ठेवायचं आणि त्याचं पाणी म्हणजे ते लगेच स्वच्छ करून कोरडे करून घ्यायचे. अशाने ते छोटे छोटे बुंद राहत नाहीत पाण्याचे आणि मग डाग पण पडत नाही. आता छान आता स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर 11 वाजता इथं पार्थला मी ॲपल कट करून दिलं होतं आणि तो मला खाता खाता सांगत होता की ॲपल खाल्ल्याने स्ट्रॉंग बनतं. आता दुपारी माझा आणि पार्थचा थोडा आराम झाल्यानंतर तोपर्यंत 4 वाजता पार्थचे बाबा आले, तर त्यांच्यासाठी शेवयाचा भात केला होता आणि संध्याकाळी मी लवकरच माझ्या संध्याकाळच्या पूजेची तयारीला लागले. सगळ्यात पहिले कणकेचे दिवे बनवण्यासाठी कणिक मळून घेतलं होतं. आजच्या दिवशी कणकेच्या दिवेला पण तेवढंच महत्त्व आहे, कारण आपण आपल्या घरातील सगळे दिवे स्वच्छ करतो, त्यांची पूजा करतो, पण कणकेचे दिवे पण हे नक्की बनवायचे. तसं तर आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे, दिवा हा अंधारातून प्रकाशाकडे आणि नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे नेण्याचं प्रतीक आहे. आपण सध्या एवढे विज्ञानामध्ये पुढे गेलेलो आहे, पण जर घरात 5 मिनिट लाईट नसली तर आपण पटकन दिशी एक दिवा पेटवून देतो आणि तोच दिवा आपल्या पूर्ण घरामध्ये, पूर्ण रूममध्ये उजेड करत असतो. जसा दिवा आपल्या घरातील अंधार दूर करतो, तसंच आपल्या आयुष्यातील नकारात्मकता, दुःख आणि चिंता नाहीशी करून आपल्याला सुख समाधानाचा प्रकाश मिळावा, हीच दीप अमावस्याची सुंदर भावना. आता तुम्ही बघत असल्याप्रमाणे मी कणकेचे एकूण 11 दिवे बनवले होते, जे की पंचमुखी होते, म्हणजेच त्याला 5 मुख असलेले, आणि एक दिवा हा मी चतुर्मुखी बनवला होता, जो की मला उंबरठ्या बाहेर ठेवायचा होता. दिवे बनवून घेतल्यानंतर समय आणि दिवा पण जवळ घेतला आणि सगळ्या दिव्यांना वाती ठेवल्यात आणि त्यामध्ये लगेच तेल टाकून घेतलं. आता हे सगळं मी किचनवर करत होते, कारण घरामध्ये लहान पार्थ आहे. खाली जर अशा गोष्टी करायला घेतल्यात त्याची एवढी लुडबुड असते तर काही ना काही मध्ये कुटाने करूनच ठेवत असतो. हे सगळं आवरल्यानंतर एक पाट मांडला, त्यावर छान असं आसन टाकलं, तामण ठेवलं आणि फुलांचं थोडंसं सजावट करू म्हटलं. पण पार्थ काय मध्ये मध्ये करतच होता, पण त्याच्या चिमुकला हात पण माझ्या पूजेसाठी लागत होता. हे बघून मला चांगलं वाटत होतं, कारण आत्तापासूनच्याच या सवया किंवा आत्तापासूनचं हेच ऑब्झर्वेशन त्याला पुढे कामं येईल असं मला तरी वाटतं. आणि फायनली मग मी दिव्यांची पूजा करायला घेतली. आता समय आणि दिवा मी तामणात ठेवलं होतं. त्यासोबतच मी कणकेचे दिवे पण समोरच मांडून घेतले होते. आता टोटल मी 12 दिवे बनवले होते. त्यातले 9-10 दिवे मी इथे ठेवणार होते, एक तुळशीला आणि एक उंबरठ्या बाहेर. त्या अगोदर मी हळदीचं लेपन पण करून घेतलं. आणि सोबतच आता देवघरातील दिवा आज इथे पूजेला ठेवला होता, त्यामुळे कणकेचाच एक दिवा मी देवघरात पण लावणार होते. आता इथे पारच्या बाबांचा पण हात लागला बरं का पूजेसाठी, कारण मी अगोदर समय आणि दिवा पेटून घेतला होता, पण नंतर मला थोडं काम आलं. तोपर्यंत मग पारच्या बाबांनी बाकीचे दिवे प्रज्वलित करून घेतले. त्यानंतर मी तर छान असा ओल्या फडक्याने उंबरठा पुसून घेतला आणि त्यावर हळदीचं लेपन केलं. तसं सकाळी पण मी केलं होतं, पण म्हटलं आता संध्याकाळी प्रदोष काळ सुरू झाला आहे
तर मग आपण आत्ता पण करूया. हळदीचं लेपन केलं ना आजच्या दिवशी तर आपल्या घरातील नकारात्मकता पूर्ण बाहेर निघून जाते. आणि उद्या श्रावण महिना चालू होणार आहे, तर श्रावण महिन्याच्या अगोदर घरामध्ये ना सकारात्मकता येते अशी मान्यता आहे. आता सोबतच चतुर्मुखी दिवा मी इथे उंबरठ्याबाहेर लावला होता. या दिव्याने पण आपल्या घरामध्ये ना सकारात्मक ऊर्जा येत असते. त्यामध्ये थोडेसे ना काळे तीळ पण टाकतात, पण माझ्याकडे नव्हते त्यामुळे मी ते राहून गेलं. तसं आजच्या दिवशी ना आपले पित्र पण खाली येण्यासाठी तयार असतात. त्यांच्यासाठी पण ईशान्य दिशेला एक दिवा लावला जातो. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडले मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला देवांपाशी उजेड पडला तुळशीपाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी. छान अशी शुभम करोती म्हटल्यानंतर ना सगळ्या दिव्यांना ना कणकेच्या दिव्यांनी ओवाळलं आणि त्यानंतर मी पार्थला ओवाळायला घेतलं. सगळ्यात पहिले पार्थचं औक्षण केलं. छान असं त्याला नवे कपडे घालून बसवलं होतं. गंध लावला, त्यावर अक्षता वाहिल्या आणि त्यानंतर त्याला 7 वेळा कणकेच्या दिव्यांनी ओवाळून घेतलं. अशा प्रकारे आम्ही दीपा अमावस्या सेलिब्रेट केली. त्यानंतर मग मला आज ना अळूच्या वड्या करायच्या होत्या, तर मी त्याची रेसिपी पण आज तुमच्यासोबत शेअर करते. पण स्वयंपाकाला लागण्या अगोदर ना छान असा 1 कप चहा केला आणि तो घेतला. त्यानंतर इथे बघा अळूचे पानं ही घरूनच आलेले होते. आता त्याचे हे देठं ना थोडे थोडे तसेच राहिले होते. सगळ्यात अगोदर चाकूने ते देठं काढून घेतले. त्यानंतर छान असे पानं धुवून घेतलेत. मी जशी आळूवडी बनवते ना त्याची रेसिपी एकदम सोपी आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण घेतलं, सोबतच त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकले आणि आपल्या चवीनुसार जेवढं तिखट पाहिजे तेवढं हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आणि ते वाटण बारीक करून घ्यायचं. आता इकडे वाटण बारीक केल्यानंतर आहे ना इकडे एका कढईमध्ये ना मी बेसन पीठ घेतलं होतं. आळूच्या वड्यांसाठी ना बेसन पीठ थोडंसं जास्त लावलं ना तर आणखीन छान वड्या होतात बरं का. काही जण काय करतात की पानं जास्त असतात आणि बेसन पीठ कमी असतं, पण मला ना बेसन पीठ जास्त लावायला आवडतात. इथे मी ना पाहिजे तेवढं बेसन पीठ घेतलं, त्यामध्ये पण हळद टाकली, चवीनुसार मीठ टाकलं आणि आपण तयार केलेलं वाटण टाकून आहे ना ते सगळं मिक्स करून घेतलं आणि सोबतच ना थोडासा ओवा घेतला आणि ओवा टाकला होता आणि 1 चमचा आहे ना 1 चमच्याला पण कमी म्हणजे अर्धा चमचा अशी धनेपूड टाकली होती आणि हे सगळं मिक्स करून घेतलं होतं छान असं. आता हे पीठ ना मिक्स करून मी एका साईडला ठेवलं होतं आणि पोळपाटावर ना धुवून घेतलेले सगळी पाने घेतली आणि त्याला आहे ना आता ते शिरा असतात त्या शिरा ना थोड्याशा लाटण्याने लाटून घेतल्या होत्या. प्रत्येक पानाचे मी असं लाटण्याने लाटून घेतलं, कारण काय होतं ना आपण जर त्या शिरा तशाच ठेवल्या ना तर मग बघा खूप जणांचं एक असतं की आळूवडी केली ना तर घशामध्ये खरखर होती, घशामध्ये म्हणजे त्रास होतो खाल्ल्यानंतर. तर तुम्ही अशा पद्धतीने ना ते शिरा दाबून घेतल्या ना तर तो त्रास तुमचा कमी होईल. आणि आणखीन एक गोष्ट त्यासाठी करायची आहे की आपण कधी कधी काय करतो तेलामध्येच अळूवडी तव्यावर परतून घेतो, त्यामुळे ना अळूवडी व्यवस्थित शिजली जात नाही आणि त्यानेच मग आपल्या घशाला त्रास होतो. जर व्यवस्थित ना पाण्यामध्ये ना उकडून घेतलेली ना आळूवडी पाण्याच्या वाफेवर तर एकदमच छान होते, मग त्रास पण होत नाही. आता इथे मी ते सगळ्या शिरा दाबून घेतल्या होत्या आणि त्यानंतर ना इथे अळूवडीला मी पीठ लावायला सुरुवात केली. आता बघा मी एका टायमिंगला ना 2 ते 3 पानं घेत असते आणि प्रत्येक पानावर मागून पुढून पीठ लावून घेते. यांनी ना आपल्या आळूवडीला ना एकदम अशी छानपैकी चव येते बरं का. सगळ्या पानांना मागून पुढून ना अळूवडी हे करून घ्यायची आहे, बेसन पीठ लावून घ्यायचं आणि त्यानंतर ना मग अशा प्रकारे ना फोल्ड करून घ्यायची आहे. आता या रेसिपीला ना आपला थोडासा वेळ जातो बरं का, पण जर खाण्यासाठी करायचं म्हटलं ना तर मग वेळ गेला तरी पण काही वाटत नाही, कारण आमच्या घरात ना सगळ्यांनाच आळूवडी आवडती. आता बघा इकडे मी कढईमध्ये ना ही अशी चाळणगी ठेवलेली आहे, जेणेकरून आहे ना वाफेवर ह्या आळूवड्या छान शिजतील. आता जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं त्याच पद्धतीने मी इथं सगळ्या पानांना बेसन पीठ लावून घेतलं होतं. कढईमध्ये ना पाणी घेतलं, गॅस चालू केला आणि त्यानंतर कढईवर मी ते चाळण ठेवली आणि त्यावर एक झाकण ठेवलं. आता
कमी गॅसवर आळूवडी होत होती तोचपर्यंत ना मी इकडे चपात्या बनवून घेतल्या. जवळजवळ 15 ते 20 मिनटं झाले. त्यानंतर आपली आळूवडी पूर्णपणे शिजलेली होती. आता ती शिजली की नाही हे कसं चेक करायचं, तर बघा मी इथे चाकू घालून बघते. चाकूला ना कसलंच म्हणजे ना बेसन पीठ लागलंय ना आळूवडीचं काही लागलंय. म्हणजे अशा प्रकारे ना आपली आळूवडी व्यवस्थित शिजलेली आहे. त्यानंतर ती थोडीशी थंड होऊन द्यायची आणि नंतर चाकूनेच ना मग त्याला असं कट करून घ्यायचं. आता कुणाकुणाला ना आळूवडी अशी फक्त उकडून पण चपातीसोबत आवडते बरं का, म्हणजे मलाच आवडते. मी कधीच तेलामध्ये फ्राय करून मग आळूवडी खात नाही, मला अशीच आळूवडी आवडते. पण पारच्या बाबांना ना तेलामध्ये एकदम कुरकुरीत केलेली आळूवडी लागते. त्यामुळे मी तर छानपैकी सगळ्या आळूवड्यांना अशा चिरून घेतल्यात. आता हे थोडंसं गरम होतं कारण स्वयंपाकाला उशीर झाला होता, म्हणून मी हे गरम गरममध्येच चिरून घेतलं. आणि बघा किती छान आपल्या आळूवडीला लेयर्स पण पडलेत आणि आळूवडी पण छान झाली आहे. आता चपाती केलेला तवा तसाच गॅसवर होता, त्यावरच मग मी थोडंसं तेल टाकलं आणि त्यानंतर सगळीकडून ह्या आळूवड्या पसरून घेतल्या आणि कमी गॅसवर ना ह्या आळूवड्या मी परतून घेतल्या. आता या 4 आळूवडीपैकी ना अर्धी आळूवडी मी ना उकडलेलीच ठेवली होती मला चपातीसोबत खायला. आणि इकडे मंद आचेवर 15 ते 20 मिनटं ना आळूवड्या होऊन दिल्या आणि बघा आपली एकदम कुरकुरीत आळूवडी तयार आहे. अशा प्रकारे वडी तुम्ही नक्की ट्राय करा. त्यानंतर छानपैकी जेवणं झाले आणि नंतर मग माझा राजा अभ्यास करण्यासाठी बसला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्याकडे आळूवडी कशी बनवतात तेही सांगा आणि सोबतच आपल्या चॅनलला एक सपोर्ट म्हणून ना सबस्क्राईब करायला विसरू नका. आता पारच्या चेहऱ्यावर एवढा आनंद यासाठी आहे की आजपासून तो 1 आणि 2 काढायला शिकला आहे. चला व्लॉग इथेच थांबवते. बाय.